गीते सरांनी ज्या विद्यार्थ्यांना घडवलं त्या विद्यार्थ्यांमधीलच एक ज्यांचं आज कोथरूडमध्ये साईदीप एज्युकेशन नावाचा क्लास आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी दीपक राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गीते सरांना शुभेच्छा देण्यासाठी विचार मंचावर यायचे. दीपक राऊत सर. आज आपल्या आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळातील एक चांगली शाळा सर्वोदय विद्या मंदिर आणि त्याचबरोबर शेजारची शेळवंडीमधील आपली ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय या दोन्ही विद्यालयांमध्ये काम केलेले आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या ताजी विद्यार्थ्यांच्या आणि माझे माजी विद्यार्थी भरपूर मित्र या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या आयुष्यात एक पर्व ज्यांनी निर्माण केलं असं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणता येईल असे सन्माननीय रामदासजी गीते सर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्याच शिक्षकांना गुरु म्हणता येईल असं नाही, परंतु काही शिक्षकांना मात्र गुरु म्हणून गुरुची व्याख्या लागू पडते. त्यात एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय गीते सर असं म्हणता येईल. आत्ताच मला वाटतं साळवे सरांनी ओळख करून देताना सायदीप कोचिंगचे नामोल्लेख केला, परंतु ज्यावेळेस मी कोथरूडमध्ये परत आलो या ठिकाणी एक सायन्सचा गणिताचा शिक्षक म्हणून जरी सायदीप मध्ये आज स्वतःच्या क्लासमध्ये काम करत असले तरी सरांचा स्वतःचा विषय विज्ञानाचं शास्त्र आहे, विज्ञान आहे, शास्त्र आहे, गणित आहे आणि सरांच्या पावलावर पावली येडेवाकडे ठेवून सरांपर्यंत मला पोहोचता नाही आलं, गव्हर्नमेंटची नोकरी करता नाही आली, परंतु एक सायन्सचा शिक्षक होण्याचा मार्ग मात्र मला पत्करता आला, निवडता आला. त्याबद्दल मलाही स्वाभिमान वाटतो की माझे सर विज्ञानाचे शिक्षक आहेत आणि मी आता विज्ञानाचं शिक्षक म्हणून एक काम करतो आहे. आनंदाची गोष्ट एक आहे की गीते सरांनी आम्हाला विज्ञान शास्त्र नुसतं शिकवलं नाही, तर त्या शास्त्राबरोबर जीवन जगण्याचं शास्त्र देखील शिकवलं. विज्ञानाचे नियम शिकवता शिकवता, विज्ञानातली सूत्र शिकवता शिकवता, गणितातली सूत्र शिकवता शिकवता न कळतपणे आमच्या आयुष्यातील जीवन जगण्याची सूत्र आम्हाला कधी शिकवली हे आम्हाला कळलं नाही. कारण आजी विद्यार्थी समोर बसले, त्यांना किती भावना आणि त्यातले चांगले गुण आपल्याला ओळखता आले मला माहित नाही, पण माझी विद्यार्थ्यांनी नक्कीच ओळखलं असेल. सरांचा स्वभाव मितभाषी. मला नाही वाटत सर कोणाशी भांडले असतील, कधी संस्थेत काही झालं असेल, कधी मीटिंग असतील, कधी शाळेच्या काही मीटिंग असतील, स्टाफ मध्ये काही झालं असेल, विद्यार्थ्यांशी काही अनेक मॅटर्स होत असतात, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर कधी रागवले, सर कधी भांडण केले असं कधीही नाही. सर महात्मा गांधी म्हणजेच मितभाषी. हा सरांकडून एक मला जीवनाचं शास्त्र जे आहे त्या शास्त्रातून मला काय घेता आलं ते मला सांगायचं आहे की समोरचा किती रागवता, समोरचा काही करू द्या, पण आपण मात्र मितभाषी असलं पाहिजे, संयमी असलं पाहिजे, स्वतःच्या मनावर ताबा असला पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं जीवनाचं शास्त्र आम्हाला सरांच्या व्यक्तिमत्वात सापडतं. हा टाळ्या वगैरे काही हरकत नाही, कारण माझा पण स्वभाव असा नाही की बळच काहीतरी वाढवून सांगणार आहे की नाही, कारण मला काही पुढे काही वेगळं काही निर्माण करायचं नाही, पण जे खरं आहे ते मांडायला काही हरकत नाही. आणि म्हणूनच जर आम्हाला जीवनाचं शास्त्र कळलं असेल, शिकायला भेटलं असेल, तर आता मी जसं म्हटलं साळवे सरांनी सायदीपचा उल्लेख केला, पण ज्यावेळेस एक 13 वर्षापूर्वी कोथरूडमध्ये सायदीपची स्थापना करायची ठरलं. आज वडील ह्यात नाहीत, पण वडिलांच्या निमित्तानं की ग्रामीण भागातल्या लोकांचा पोरांचा विकास झाला पाहिजे. शहरातील मुलांना सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण ग्रामीण भागातल्या मुलांचं काय, आंबेडकर मधल्या मुलांचं काय, आंबोल मधल्या मुलांचं काय, कोथरूड सारख्या मुलांचं काय. त्यावेळेस वडिलांच्या मनात एक ज्योत पेटली आणि त्याचा उहापोह करण्यासाठी ते शोधत शोधत आज आपल्या व्यासपीठावर आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीतारामजी पाटील देशमुख आहेत. त्यांनी आपल्याला त्या क्लासला जागा दिली आणि तिथून पुढे सायदीपचं रोपटं सुरू झालं. तुम्ही म्हणशाल ह्या गोष्टी आज काय सांगतोय, मला सरांबद्दलच सांगायचं आहे की एखादा आपला विद्यार्थी आपल्या जवळ आपल्या गावात येऊन यशस्वी होताना पाहायचं असेल तर त्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणं, शाबासकीची धाव देणं, त्याच्या मागे एक खंबीर साथ देऊन उभं राहणं हे काम आपल्या सगळ्या शिक्षक मंडळाने केले आणि त्यातलं एक नाव म्हणजे गीते सर आहेत. तुम्ही म्हणशाल असं कसं, अगदी आपले फापाळे सर देखील या ठिकाणी आहेत. ज्या वेळेस क्लासची स्थापना झाली, क्लासची कुठलीही जाहिरात नव्हती, त्यावेळेस काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नव्हती, असं काही नव्हतं. 13 वर्षापूर्वी खेडेगाव आहे, कुटुंबात काही नव्हतं. मग विद्यार्थ्यांची संख्या कोचिंग क्लास मध्ये कशी वाढेल, मला वाटतं पापाळे सरांची मुलं त्यावेळेस मोठी होऊन गेली होती, तोपर्यंत शाळांचा विषय नव्हता.
नव्हता, परंतु पापळे सरांची पुतणी मला वाटते सरांकडे होती शिकण्यासाठी. आणि म्हणून क्लास सुरू झाल्यानंतर पापळे सरांची पुतणीचं ऍडमिशन माझ्या क्लासमध्ये, गीते सरांच्या मुलांचं ऍडमिशन माझ्या क्लासमध्ये, उपेळे सरांच्या मुलांचं ऍडमिशन माझ्या क्लासमध्ये. आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव होत असताना अगदी कचरे सर आहेत, कचरे सरांच्या मुलांचं ऍडमिशन माझ्याकडे. जेव्हा माझ्या गुरुवर्यांची मुलं माझ्याकडे शिकायला यायला लागली, माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं आणि माझ्या हाताखाली आता माझ्या गुरुवर्यांची मुलं यायला लागली, त्यावेळेस कदाचित बाकीच्या लोकांना मला वाटते जाहिरात करायची साहेब गरज पडली नसावी. ऑटोमॅटिक क्लास रन झाला. आज क्लासमध्ये 300 मुलं ऑफलाईन शिकतायत सर. ऑनलाईन मध्ये 27 जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून ऑनलाईन माध्यमातून 300 आणि ऑफलाईन माध्यमातून 300 अशी एकूण 600 विद्यार्थी आज शिकतायत. आणि कोतुळ सारख्या, आबिटकीन सारख्या एका पेडा पिंगळ्याच्या खपारी सह्याद्रीच्या कुशी जन्माला आलेल्या लेकराचं नाव मात्र, सायदीपचं नाव मात्र आज महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात पोहोचले. ते का? तर मी सायन्स शिकवतोय, गणित शिकवतोय, पण फक्त पुस्तकातलं नाही तर व्यावहारिक जीवनातील उदाहरणं देऊन मी ते सायन्स शिकवतोय, गणित शिकवतोय. आणि तुम्ही हे सांगण्याचं कारण काय, ते माझ्या कुठून आलं तर एक विज्ञानाचे शिक्षक म्हणजे आपल्या रामदासजी गीते सर यांच्यामुळे माझ्या ते विज्ञान बरोबर पडलं आणि त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि म्हणूनच मला एक विज्ञानाचं कोचिंग उभं करता आलं. आणि आज सरांचा विद्यार्थी म्हणून, सगळ्या सरांचा विद्यार्थी म्हणून सांगायला अभिमान वाटेल. जरी आपण खेड्यागावात असेल तरी सर आपल्या कोचिंग मधील एक तर पूर्ण होत असताना कोतुळ मध्ये आज 8 विद्यार्थी MBBS आहेत आपल्या क्लासमधले, 6 विद्यार्थी BHMS आहेत, 7 विद्यार्थी BAMS आहेत आणि 60 विद्यार्थी इंजिनियर आहेत, 2 आर्मी ऑफिसर आहेत, 2 पोलीस अधिकारी आहेत. आणि हे सगळं घडत असताना हे श्रेय जातं माझ्या स्टेजवरील सगळ्या गुरुवर्यांना, अगदी गीते सरांना देखील. आणि म्हणून एक उहापोह करत असताना सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सेवानिवृत्ती होईल पण सेवेची निवृत्ती, कार्याची निवृत्ती होईल. पण सर इथून शाळा सोडून जातील, त्याचं कार्य बंद होईल. पण मला वाटतं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांशी निर्माण झालेलं खडू फळ्याचं नातं मात्र आज खऱ्या अर्थानं संपणार आहे. सर जातील पण सर गेले तरी त्यांचा कार्य तुमच्या आमच्या मनात मात्र कायमचं घर करून राहील. Teachers always retired from the school. Teacher retires from the school, but not retires from, never retires from the students' heart. विद्यार्थ्यांच्या मनातून सर रिटायर कधी होऊ शकत नाहीत. आज कार्यनिवृत्ती होईल, सेवेची निवृत्ती होईल, पण विद्यार्थ्यांच्या मनात निवृत्त होणं कदाचित शक्य नाहीये, कदापि शक्य नाहीये. का तर सरांचं आता एवढ्या दिवसांपर्यंतची जी सेवा झाली त्या सेवेच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेलं प्रेम होईल. आणि म्हणूनच शाळा सोडून जाल तुम्ही पण आठवणी कशा जातील? शाळा सोडून जाल तुम्ही पण आठवणींचं काय सर? कार्य जाईल, शाळा जाईल, सगळं जाईल, पण आठवणींचं काय? आठवणी मात्र रोज दाटून येतील. प्रत्येक आमच्या यशामध्ये, प्रत्येक आमच्या यशामध्ये तुमच्या शिकवणींची सावली दिसेल सर. निवृत्ती ही फक्त काळाची रेषा आहे सर, निवृत्ती ही काळाची रेषा आहे सर, पण आमच्या हृदयात तुमचं स्थान मात्र कायमचं राहील, कायमचं राहील, कायमचं राहील. कारण तुम्ही आमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करूनच ठेवल्यात. आणि म्हणून सरांना यथोचित मला माहित होतं 2-3 महिन्याने हा कार्यक्रम होईलच. आणि म्हणून याच अगोदर मी माझ्या पद्धतीने ज्या ज्या गुरुवर्यांना मला अनुभवायला भेटलं, ज्या ज्या गुरुवर्यांनी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, राऊत परिवाराच्या जीवनामध्ये, आमच्या यशामध्ये त्यांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा, या सगळ्या गुरुवर्यांना मी कोचिंग मध्ये बोलवून, आमचे सीताराम पाटील असतील, आमचे राजू पाटील असतील, सगळी प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत की दरवर्षी कोणा ना कोणा एका माझे शिक्षकाला या ठिकाणी बोलवून आपण त्याचा यथोचित मान सन्मान करत असतो. मला वाटतंय आता जस्ट या वर्षीची गुरुपौर्णिमा झाली, त्या गुरुपौर्णिमेसाठी आज जसं सर गीते सरांचं दाम्पत्य दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहे, अगदी याच थाटामाटात आता मागच्या गुरुपौर्णिमेला सर आणि मॅडमांना मी बोलवलं होतं. कारण सरांचं आमच्या आयुष्यासाठी काहीतरी देणं आहे. आणि मग आपलं विद्यार्थी म्हणून कर्तव्य असतं, जर सर आमच्यासाठी करत असतील तर आम्हीही आमच्या शिक्षकांच गुरुप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि हीच सगळी भावना घेऊन आपण या पुढे जात असताना सरांच्या उभ्या आयुष्यामध्ये सरांचा फिटनेसचा विचारही निघाला मगाशी. मलाही तेच वाटलं, मी जेव्हापासून सरांना बघतोय सरांचा फिटनेस असा आहे, असाच आहे. सर तरुणही झाले नाही आणि सर म्हातारेही झाले नाही. सर असे आहेत, असेच आहेत. मला वाटतं हे देखील जीवनाचं शास्त्र आज आम्हाला घ्यावं लागणार आहे. कारण आज 40 मध्ये अटॅक येतोय, 40 मध्ये बीपी शुगरचे त्रास आहेत आणि रिटायर होताना म्हणजे
रिटायर व्हायच्या आधी 2-3 वर्ष शिक्षकांच्या हातातली पुस्तकं अशी व्हायला लागली, पण सरांच्या बाबतीत तसं झालं नाही. सरांकडनं जो फिटनेस आज आहे तो फिटनेस देखील आपल्याला सरांच्या व्यक्तिमत्वातून घ्यावा लागेल, की आम्हीही 58 वर्ष होईपर्यंत सरांसारखं आमचाही फिटनेस आम्हाला सांभाळते. म्हणजे आरोग्य विज्ञानाचे शिक्षक असल्या कारणानं आरोग्याचा सल्लाही सरांच्या आयुष्यातून आम्हाला भेटेल. आणि म्हणून सर आज तुम्ही आमच्यासाठी फक्त शिक्षक नाही आहात सर, आज आमच्यासाठी फक्त शिक्षक नाही आहात तर आमच्या सगळ्यांच्या मनात दाटून येणारी एक भावना सुद्धा आहात. तुम्ही आम्हाला विसराल कदाचित सर, तुम्ही आम्हाला कदाचित विसराल, कारण रोज शाळेत येणं नाही, खडूपाळ्याचं नातं नाही, बेलचं वाजणं नाही, तुम्ही कदाचित विसराल, परंतु आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या आणि आजी विद्यार्थ्यांच्या मनातलं तुमचं गुरुचं नातं संपल्यावर अशक्य आहे हे सांगतो. आणि सरांच्या उभ्या आयुष्याला एक चांगलं आरोग्य लाभो. पुढे जसं आमदार साहेबांना तसे शहर आजचा हा कार्यक्रम आहे साधारणतः 100वा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करता यावा. सरांनी आणि सगळ्याच पूर्वजांनी मला वैयक्तिकरित्या क्लासला जो सपोर्ट करतात, सहकार्य करतात आणि आम्हाला म्हणजे माझे विद्यार्थ्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यात झालं. आता हे विद्यार्थी 10वी पास झाले म्हणजे शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं संपलं, पण तसं न करता आपला विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतरही त्याला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये उभा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे खरं शिक्षकाचं नातं असलं पाहिजे. 10वी पास झाला म्हणजे विद्यार्थी संपला असं होत नाही. आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे तिथे सर आहे. आणि म्हणून मला कुटुंबाने आज उभा राहत आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल सर, पंख आमोचे इवलेसे, पंख आमोचे इवलेसे घ्यावा तुमचा धार, मान तुमची झुकू देणार नाही, हात बनी निर्धार, सोडणार नाही तत्वे तुमची, मारणार नाही हार, रस्ता असू द्या किती कठीण, नाही घेणार बघार, नाही घेणार बघार. आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगती मागे तुमचाच आशीर्वाद शिष्य झालो तुमचे, हेच आम्हा समाधान, हेच आम्हा समाधान, हेच आम्हा समाधान. माझं लांबलेलं भाषण मनोगत या ठिकाणी मी थांबवतोय, पण मला माहित आहे आपल्या एका शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असताना सगळेच माणसं प्रतिष्ठित बोलत असतात, परंतु सरांच्या हाताखालून काढणारे विद्यार्थी नेमके काय म्हणतात, कारण त्याचं खऱ्या अर्थाने आज कार्यनिवृत्ती आहे, सेवानिवृत्ती याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि म्हणून सूत्रसंचालक साळवे सर असतील, आपण सर्वजण मला ऐकून घेतलं आणि मला बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत सर. अत्यंत भावनिक साथ तुम्ही या ठिकाणी आम्हाला घातली आणि आपल्या एखाद्या माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून आपल्या शिक्षकासाठी अश्रू तरळणे हे आजच्या युगात हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे आणि ती इथं बघायला आम्हाला मिळाली. इथे सर हेच तुमचं कर्तव्य आहे.